मात्रीतून खेळ पालटला. ठाकरेंचाच महापौर मुंबईच्या महानगरपालिकेवर बसणार आहे. अशा प्रकारची एक जवळच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि ती माहिती अतिशय धक्कादायक कुठेतरी भाजपसाठी म्हणावं लागेल आणि जे ठाकरेंनी प्लॅन केलेला आहे तो प्लॅन समोर आलेला आहे आणि त्या प्लॅन मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी कदाचितच कोणी विचार करू शकेल. नेमक्या त्या गोष्टी काय आहे, सूत्रांनी अशी माहिती काय दिलेली आहे ज्यामुळे ठाकरेंचाच महापौर बसणार आहे अशी माहिती आहे, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पुढे पळू नका, कारण जर तुम्हाला समजून घ्यायचे आहे की असं काय झालेलं आहे, काय होणार आहे, हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, ज्यावेळेस पासून मुंबईमध्ये मतदान पार पडले त्यावेळेस पासून आपण पाहत आहोत, आपण व्हिडिओ बनवत आहोत की यांचा महापौर बसणार, त्यांचा महापौर बसवणार किंवा काय गोष्टी असतात. पण यामध्ये जर विचार करायचा गेला तर ज्यावेळेस पासून मुंबईमध्ये मतदान पार पडलंय त्यावेळेस पासून दोन नावाची चर्चा आहे. जो जिंकलाय त्याची चर्चा अगदीच कमी आहे, म्हणजे भाजपची चर्चा 0%. पण यामध्ये सोशल मीडियावर असेल, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असेल, सामान्य लोकांमध्ये असेल, त्या दोन व्यक्तींची चर्चा आहे ते म्हणजे फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. उद्धव ठाकरेंचाच महापौर मुंबईच्या महापालिकेवर बसला गेला पाहिजे अशा प्रकारचे सामान्य जनतेची आज सुद्धा मागणी आहे. सामान्य जनता किंवा मराठी माणूस म्हणतोय की शिवसेनेचाच महापौर म्हणजे उबाटाचा असेल किंवा मराठी माणूसच हा मुंबईचा महापौर बनला पाहिजे अशा प्रकारची इच्छा ठेवणारे महाराष्ट्रातील सामान्य लोक आजही आहेत, महाराष्ट्रातील मराठी लोक आजही आहेत. पण मुंबईमध्ये मतदान पार पडलं. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बूथवर पाहिलं की काही ठिकाणी मार्कर वापरले गेले म्हणून टीका झाल्या. मार्कर वापरले शाईऐवजी जे आपण बोटाला लावतो मतदानाच्या, त्याऐवजी जर तुम्ही मार्कर वापरत असाल तर त्या ठिकाणी मार्करचं 0 मिनिटात पुसून जातं ते जे काही ओढलेलं असते रेष ते, आणि त्या ठिकाणी दुमार मतदानासाठी तो मतदार गेला अशा प्रकारच्या बातम्या आल्या. त्यानंतर तर काही ठिकाणी बटनच दबत नव्हतं, म्हणजे मशीनचं बटन दबत नव्हतं, अशा प्रकारच्या बातम्या आल्या. काही ठिकाणी ॲसिटोन नावाचं केमिकल असतं ते केमिकल वापरलं म्हणून बातम्या आल्या. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ठाकरेंचे उमेदवार पडले अशा प्रकारचं सांगण्यात आलं आणि ठाकरे कुठेतरी मागे पडले. पण मागे पडलेले असताना, चर्चा सुरू झालेली असताना भाजपनं मात्र मुसंडी मारली. भाजप पुढे आलं आणि भाजप म्हणू लागलं की महापौर मुंबईचा फक्त आमचाच बसणार. पण याच्यामध्ये सुद्धा मोठा ट्विस्ट आला. ट्विस्ट बघा कशा प्रकारे येत आहेत. पहिल्यापासून तर मतदानाचे ट्विस्ट आले, त्यानंतर आता एकनाथ शिंदेने ट्विस्ट आणलाय. तो म्हणजे एकनाथ शिंदेचे जे काही नगरसेवक आहेत ते नगरसेवक हॉटेल ताज या ठिकाणी त्यांनी लपवून ठेवले किंवा एक प्रकारे नेऊन ठेवले. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी नेऊन ठेवले त्यावेळेस मोठा ट्विस्ट आला की कोणाचा महापौर नेमका मुंबई महापालिकेवर असा बसणार आहे की ज्यामुळे या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. कारण आपण जर पाहिलं तर मुंबईच्या महानगरपालिकेवर खूप मोठी सत्ता आहे. महानगरपालिकेची सत्ता म्हणजे एकीकडे महाराष्ट्राची सत्ता जर पाहिली आपण आणि ते एकीकडे मुंबईची सत्ता पाहिली तर दोन्ही बरोबर आहेत अशा प्रकार सुद्धा म्हणता येईल. आणि त्या मुंबईच्या महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी रस्सीखेच चालू असताना मध्येच येतात ठाकरे. ज्या ठाकरेंना कुठेतरी गरज आहे ते फक्त काही नगरसेवकांची, आणि काही नगरसेवक जर त्यांच्यासोबत आले तर त्या ठिकाणी ठाकरेंची सत्ता सुद्धा मुंबई महापालिकेवर येऊ शकते. याच्यामध्ये काही लोकांनी किंवा काही सूत्रांनी असं सांगितलेलं आहे की ठाकरेंचा प्लॅन आहे, लवकरच तो प्लॅन उघडकीस येणार आहे. तो प्लॅन काय आहे, तो प्लॅन सुद्धा बघायचा आहे. कारण तो प्लॅन असा आहे की त्या प्लॅन मध्ये कुठेतरी सगळ्या गोष्टी पाठीमागे सारून स्वतःचा महानगरपालिकेवर सत्ता आणायची आणि स्वतःचा महापौर तिथं बसवायचा, अशा प्रकारचा हा ठाकरेंचा प्लॅन आहे. तो ठाकरेंचा प्लॅन लवकरच ठाकरे सक्सेस करणार आहेत, यशस्वी करणार आहेत
अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे आणि या माहितीमुळे कुठेतरी अवघा महाराष्ट्र आता हादरलेला आहे. कारण भाजपाने सगळी तयारी केलेली आहे. भाजपाचाच महापौर बसणार आहे अशा प्रकारचं भाजपाचं म्हणणं आहे. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलेले महापौर पदासाठी कुठलीही काहीही कसरत करू नका. त्यांना ढिलाई देऊ नका. शिवसेनेच्या पुढे झुकू नका. आपल्यालाच महापौर तिथं बसवायचा आहे अशा प्रकारची भाजपाची मागणी आहे. पण शिवसेना एकनाथ शिंदेची मागणी आहे. आमचाच महापौर तिथं बसला पाहिजे. आमचाच महापौर मराठी माणूस तिथं बसला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आणि ते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे अशा प्रकारचं शिवसेना उबाठा गटाचं किंवा शिवसेना एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे. मग या सगळ्यांमध्ये रस्सीखेच चालू असताना ठाकरेंनी मोठा प्लॅन आखायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. कुठेतरी भाजपसोबत बोलणी केल्याचं किंवा बोलणी सुरू केल्याचं आता मात्र समोर येत आहे आणि लवकरच एकनाथ शिंदेना सुद्धा बाजूला भाजप सारू शकतो अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशा प्रकारची माहिती सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे भाजप आणि ठाकरे हे नवीन समीकरण पुन्हा एकदा जे जुनं होतं त्यालाच आता रिन्यू करून ते पुन्हा एकदा पुढे येऊ शकतं आणि ठाकरे आणि भाजप यांचा महापौर हा एकत्रितरित्या बसला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती आता येत आहे. काही दिवसावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. सुप्रीम कोर्टानं शिवसेना कोणाची यावर निकाल अजून राखून ठेवलेला आहे. एकनाथ शिंदेकडे पक्षचिन्ह जाणार की उद्धव ठाकरेंकडे पक्षचिन्ह जाणार याबाबतचा निकाल बाकी आहे. या सगळ्या निकालामुळे आता भाजप समोर सुद्धा मोठे पर्याय आहेत. भाजपला कुठेही शिवसेना एकनाथ शिंदेची गरज पडणार नाही. जर उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आले तर आता मात्र उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन सुद्धा सत्ता स्थापन करता येऊ शकते आणि राजकारणात कुठे कधी काय होईल याचं सांगता येत नाही. कधीही कुठले नेते कुणाला जाऊन भेटतील या सगळ्या गोष्टीमुळे आता फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा महापौर 100% मुंबई महानगरपालिकेवर बसवायचा आहे, बसणार आहे अशा प्रकारच्या चर्चांना आता मात्र उधाण आहे. या सगळ्या माहितीवर जर आपण पाहिलं तर खरंच असं होऊ शकतं का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. येत्या कालावधीमध्ये हे नक्कीच समजणार आहे. होणार आहे की नाही हे सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. पण बऱ्याच लोकांची डिमांड आहे, मागणी आहे की अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तींना आपल्याला निवडून आणायचं होतं ते व्यक्ती आले पाहिजेत. भाजप चांगलाच पक्ष आहे, भाजप वाईट नाहीये. पण ज्या भाजपच्या श्रेष्ठीने वक्तव्य करतात तिथे येऊन की ही महाराष्ट्राची सिटी नाहीये. महाराष्ट्रामध्ये मुंबई कुठेतरी एक वेगळंच राज्य आहे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी जे बोलतात ते चुकीचं आहे आणि ते गोष्टी टाळण्यासाठी लोकांना असं वाटतंय की ठाकरेंचा महापौर असेल किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाचा महापौर असेल किंवा मराठी महापौर तिथं बसला पाहिजे. मग याच्या पुढे काय होतंय हे बघणं आता महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.